इनको लेकर मैदान में जोड़ी जाते हुए सलामी की जोड़ी नागांव टीम की ओर से अक्सर पारी की शुरुआत करेंगे। और आज के दिन के अंपायरिंग रहेंगे पहले मैच के लिए दिलीप पाटिल मैन फॉर नावाली और शिवम गोंदली मैन फॉर नावाली। ये अंपायरिंग की भूमिका में दिखाई देंगे। दर्शक भारी संख्या में इस मैदान के ऊपर पहुंचते हुए है। आज के दिन का पहला मुकाबला एक बढ़िया मुकाबला होने वाला। दोनों दिग्गज टीमें एक आमने सामने खेलेंगे, टक्कर दे रही है जीतने के लिए। टॉस का निर्णय दहीसर टीम के सामने झुका और निश्चित रूप से यहाँ पर नागांव टीम को पहले बल्लेबाजी करने का मौका न्यूनता मिला है। सलामी के बल्लेबाज रोहित और अजय अपनी ओर की पहली गेंद, ये गेंद लॉफ्ट किया है। यहाँ पर पहले गेंद के ऊपर लगता है, गेंद सीमा और गेंद सीधे कीपर के दस्ताने में। कोई रन नहीं। राहुल पाटिल कीपिंग करते हुए नजर आ रहे हैं। एक्रोस लाइन ज्यादा बाहर आए थे ऑफ स्टंप पर रोहित और पूरा फायदा मिला गेंदबाज को ये गेंद फेंकने के लिए डॉट्स के साथ। ये गेंद फिर एक बार लॉफ्ट किया। यह गेंद देखना है यहाँ पर अच्छी शुरुआत है। पहले गेंद के ऊपर छक्का और चौथी गेंद डॉट फेंकी और पांचवी गेंद के ऊपर अजय की गेंद फिर एक बार लॉफ्ट किया है। अपन देख रहे हैं यहाँ पर दीपक दादा प्रतिष्ठान हर्ष 11 दहीसर की गेंदबाज पहली गेंदबाज की थी। गेंदबाज ने अजय पाटिल ने पहला ओवर फेंका था और खासे महंगे साबित हुए इस ओवर में। पहला पावर प्ले का ओवर फेंका था, उसमें 18 रन खर्च किए हैं। बढ़िया बल्लेबाजी, खासकर तारीफ करने वही सराहना करने होगी उतनी कम बल्लेबाज रोहित की। और रोहित ने 3 चौके और एक छक्का लगा कर अपने यहाँ इरादे स्पष्ट किया है कि यह कि मानो ये बंदा ड्रेसिंग रूम से सट होके गया है। जैसा अपन देखते हैं एंड्रे रसेल, हार्दिक पांड्या जैसे कि जाते हैं धुलाई कुटाई करते हैं और मारा हमारे एटा पिटाई करते हैं और आते हैं अपना काम पूरा करते हैं। वैसे रोहित ने शुरुआत की है नागांव टीम के लिए इस मैदान के ऊपर। कितने समय तक रुकते हैं उनको मालूम है ये मैदान के ऊपर अपन रुक कर खेलेंगे ना तो निश्चित रूप से स्कोर 12 खड़ा कर सकते हैं, इतनी ताकत है। सचिन सचिन के लिए गेंद सुमित भोईर की निश्चित रूप से लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात, स्वयं कप्तान फील्ड कर रहे हैं और अच्छी फील्डिंग और 1 रन से अपने खाता खोलते हुए स्वयं कप्तान टीम के सचिन उन्होंने 1 रन पर शोर बदला और स्ट्राइक देते हुए अपने साथ ही एक अटैकिंग क्रिकेट खेलते हुए रोहित के लिए दाहिने हाथ के बल्लेबाज है और उनके सामने सुमित भोईर एक अच्छे एक उभरता हुआ सितारा है। दहीसर टीम की ओर से एक जाने माने गेंदबाज माने जाते हैं। इस बार पूरी दुआदार जिम्मेदारी है उस गेंदबाज के ऊपर, वो कैसी गेंदबाजी करते हैं विकेट पर देखने के लिए तारीफ दर्शक इस मैदान के ऊपर जमे। अच्छी फील्डिंग लेकिन उतनी चतुर अच्छा थ्रो किया था लेकिन बैकअप कर नहीं रहे थे, थ्रो थोड़ा सा खराब, सुमित भोईर नहीं पकड़ पाए और उसका पूरा फायदा उठा दिया। रोहित ने दूसरे रन के लिए पलट चुके और आसानी के साथ दूसरा रन भी पूरा करते हुए इस 2 रन के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ बिना कोई नुकसान पर 21 रन। सुमित भोईर
नावाली एंड की ओर से बॉलिंग का क्रम जारी किया था। अच्छी गेंदबाजी कर रहे, थोड़ी सा जकड़ कर और बांध कर रखे, बड़े शॉट खेलने का मौका नहीं दे रहे। दो गेंदे फेंके है, केवल 3 रन खर्च किए। ले चले सुमित भोईर, ये गेंद अच्छी गेंद थी, फील्डर तैयार लेकिन नहीं, गेंद रुकेगी। वंस बॉन्स इनटू द फेंस, गेंद फिर एक बार सीमा रेखा के बाहर, चौके किले। इसी 4 रन के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ नागांव टीम का बिना कोई नुकसान पर 25 रन। देखो कितना बढ़िया बल्लेबाजी है, यहाँ पर कोई अतिरिक्त रन नहीं, कोई एक्स्ट्रा रन नहीं, और केवल एक सचिन के नाम पर जाता स्कोर, बाकी के 24 रन का सामना कर रहे एक ये बंदा। निश्चित रूप से रोहित जैसे बल्लेबाज अगर सलामी ऐसे देते हैं ना, तो निश्चित रूप से कप्तान स्वयं उनके सामने सलामी के लिए गए हैं, और आने वाले बल्लेबाज है वो निश्चित रूप से बिंदास जाके खेलेंगे। जैसे कि अंडर रसल हार्दिक पांड्या ने शुरुआत करते हैं T20 फॉर्मेट में, वैसी शुरुआत आज रोहित के बल्ले से निकलती है कि जैसे पहले गेंद के ऊपर चौका लगाया था, वहां से उन्होंने पीछे मुड़कर देखा नहीं, आगे चल रहे, हर गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलना चाहते हैं, और अभी तक 24 रनों का योगदान दिया अपने टीम के लिए, और 25 रन बिना कोई नुकसान पर नागांव टीम का है। गेंद ब्राउन शर्ट इनसाइड ऑफ साइड पर खेला, लॉन्ग ऑफ पर फील्डर तैनात है, 1 रन से नहीं रोक पाएंगे। अच्छा थ्रो, अच्छा पैकअप, अच्छे शतरक्षक, अच्छी फील्डिंग, और 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाज रोहित को, और इसी 1 रन के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ 26 फॉर विदाउट लॉस ऑफ विकेट। 26 रन बन चुके हैं, अभी भी अच्छी साझेदारी हो रही इस मैदान के ऊपर कप्तान सचिन और रोहित के बीच में। सुमित भोईर नावाली एंड की ओर से बॉलिंग का क्रम, गेंद तिरछा बल्ले से किया, केवल दिशा दी। देखो खूबसूरत बड़ा शॉट है, और लेकिन ये अच्छा शॉट किया कि चकमा दिया। फील्डर अजय पाटिल पूरे चुस्त थे कि आगे शॉट मारेंगे सचिन पाटिल, लेकिन नहीं, उन्होंने देखा और अंपायर का इशारा आता हुआ नो बॉल का, लेकिन फ्री हिट होगा, और इस चौके के साथ सचिन पहुंचे निजी 5 रन पर, पारी का स्कोर पहुंचा दिया 30 रन बिना कोई नुकसान पर। 31 रन, सॉरी 31 रन बन चुके हैं। फ्री हिट का फायदा मिल सकता है अभी इस बार सचिन को। बढ़िया कदमों का इस्तेमाल किया था, गैप ढूंढने में कासिल हुए थे, लेकिन देखो बड़ा शॉट। यहाँ से देखते हैं ना क्रिकेट में साहिब पाटिल की ताकत से बड़ी अक्कल होती है, लेकिन अगर यहाँ भी शॉट अगर थोड़ा सा ताकत का इस्तेमाल अक्कल का इस्तेमाल करते थे ना सचिन, तो निश्चित सिर्फ शॉट खेल सककर चौका मिल सकता था, लेकिन वो बड़ा शॉट खेलना गए क्योंकि फ्री हिट था, कोई नुकसान नहीं होने वाला था उनके टीम के लिए, उसका फायदा उठाना चाहते थे सचिन, और अच्छी गेंद डाली थी डॉट गेंद के साथ। फिर एक बार सुमित भोईर, ये गेंद जोर की फेंकी, तेज रफ्तार के साथ गेंद डाली थी विकेट के ऊपर गुडलैंड स्पॉट के साथ, और अंतिम गेंद दूसरे ओवर की डॉट गेंद फेंकी सुमित भोईर ने, और इसी के साथ 2 ओवर के समाप्ति पर नागांव टीम का स्कोरबोर्ड है 31 रन बिना कोई नुकसान पर। देखो कितना बढ़िया साझेदारी दोनों के बीच में। फिलहाल मुझे लगता है कोई बल्लेबाज आया नहीं था कि क्या कि बल्लेबाज सलामी जाने के लिए जोड़ी यही थी, और यही अक्सर बेचते ही मैं नहीं बोल सकता, लेकिन आज की जी सलामी जोड़ी है ना नागांव टीम की, यकीनन बढ़िया शुरुआत की है। उसको साथ दे रहे रोहित को सचिन स्वयं कप्तान समझा रहे कि कैसा खेले। ये घरेलू मैदान है, अपना यजमानी टीम, अपन अक्सर इस मैदान के ऊपर सराव प्रैक्टिस करते हैं, और इस मैदान के ऊपर अपन अगर बल्लेबाजी रुक कर करेंगे ना, तो इस मैदान के ऊपर बड़े बड़े शॉट और छक्के और चौकों का बर्षाव कर सकते हैं इस मैदान के ऊपर। रविवार का दिन, छुट्टी का दिन, पूरे दर्शक काफी संख्या में ताकदुरबान में भीड़ जमा होगी धीरे धीरे, लेकिन आज का पहला दिन जो कि लॉर्ड्स के रूप से तीसरा सामना था, वो पहला सामना खिलाया जा रहा है, लेकिन दर्शक अभी यूट्यूब के माध्यम से GTC स्पोर्ट्स हमारे यूट्यूब के देख रहे हैं, उसका भी आनंद लुटते हो गए। यकीनन 2 ओवर के समाप्ति पर जो पाबंदी थी अभी मैदान के ऊपर वो हट चुकी है, चारों तरफ फील्ड फैल चुके हैं, और देखना है यहाँ पर पहला ओवर फेंका था अजय पाटिल ने, काफी महंगा फेंका था, 18 रन खर्च किए थे। उसके बाद सुमित ने दूसरा ओवर फेंका, उन्होंने 13 रन खर्च किए हैं।
काफी बढ़िया बल्लेबाजी हो चुकी है इस मैदान के ऊपर, दोनों के बीच में अच्छी साझेदारी होती नजर आ रही है। क्या यह साझेदारी आगे चलकर खतरा महसूस कर सकती है दहीसर टीम के लिए? ये भविष्य कहना मुश्किल है, लेकिन फिलहाल तो उनकी अच्छी शुरुआत है नागांव टीम की ओर से। दोनों बल्लेबाजों ने निश्चित रूप से होश उड़ा दिए होंगे दहीसर टीम के गेंदबाजों के। पहले आज का दिन का पहला मुकाबला शुरू हो रहा है, जो जो हो चुका है मैदान के ऊपर। दीपक दादा प्रतिष्ठान हर्ष 11 दहीसर बनाम स्वर्गवासी अनिल प्रतिष्ठा अनिल दादा प्रतिष्ठान नागांव, इन दोनों टीमों के बीच में एक अच्छा मुकाबला देखने को मिल रहा है। एक इन्होंने अच्छी शुरुआत की है, पहले 2 ओवर में धुलाई हो चुकी है गेंदबाजों की, खासकर रोहित ने प्रभाव डाला इस बल्लेबाज में। फिलहाल 31 रन बन चुके 2 ओवर के समाप्ति पर बिना कोई नुकसान पर। ये साझेदारी आगे चल के चल रही है, वो कहीं ना कहीं ये परेशानी कर सकती है दहीसर टीम के खासकर बल्लेबाजों को। दीपक दादा प्रशिक्षण हर्ष 11 दहीसर के गेंदबाज, फिर एक बार आपने वो बॉलिंग मार पर आकाश पाटिल नागांव एंड के ओर से शोर अपना शुरू करेंगे, बॉलिंग बॉलिंग का अटैक शुरू करेंगे। और उनके सामने है एक बिग हिटर माने जाते हैं रोहित, तैयार सामना करने के लिए। फील्ड पूरे मैदान में सजाए गए, ऑन साइड में ज़्यादा फील्डर लगाए गए क्योंकि ऑन साइड की फील्ड थोड़ी सी रोहित के लिए छोटी लग रही है, और उसका फायदा अजय पाटिल उठा पाते कि नहीं देखना है। यहाँ पर लॉफ्ट किया, थोड़े तीसरे से बल्ले से कद एक्रॉस द लाइन हुए और स्क्वायर लेग से मारे के बाद गेंद फिर एक बार मैग्जिमिशन हिट ऑफ 6 रन। रोहित के बल्ले से निकल रहा इस इनिंग का दूसरा छक्का और पारी का दूसरा छक्का, और स्कोर बोर्ड पहुंचता हुआ 37 रन बन चुके हैं। अच्छी शुरुआत, खासा प्रभाव डाला है स्वर्गवासी अनिल प्रतिष्ठान नागांव की खास ये बल्लेबाज ने, क्योंकि रोहित जैसे अटैकिंग क्रिकेट किए कर रहे हैं ना, ये निश्चित रूप से एक घातक बन सकते हैं दहीसर टीम के गेंदबाजों के लिए। ये बंदा है ना, ये ड्रेसिंग रूम से सट होके गया है। जैसे कि उन्होंने अटैक किया है ना इस मैदान के ऊपर, कि ये मैदान का पूरा फायदा उठाना चाहता है। एक विकेट है ना, ये विकेट पूरी बल्लेबाज के ऊपर मोड़ जाती है। गेंदबाज के अगर गेंदबाज अपने दिमाग से गेंदबाजी करेंगे तो निश्चित रूप से साथ मिलेगी, लेकिन आपके जो आपकी गेंदबाजी जैसी है ना वैसे डालेंगे ना इस विकेट के ऊपर, तो निश्चित रूप से आपको मार पड़ सकती है। ये विकेट ऐसे बड़े बड़े स्कोर खड़ा कर सकते हैं, इसी उम्मीदें लेकर दर्शाई जा रही है रोहित जैसे बल्लेबाज ने, कि हम भी किसी से कम नहीं भाई, इस मैदान के ऊपर हमें पूरे कोने कोने का अभ्यास है और ऐसी बल्लेबाजी करेंगे। अगेन लॉफ्ट किया है, लगातार दूसरा छक्का। व्हाट ब्यूटीफुल ब्यूटीफुली शॉट। अभी इस वक्त लॉन्ग ऑन और वाइड मिड विकेट के ऊपर से खेला, सीधा बल्ले के नीचे आई गेंद और गेंद सीमारे का बार छक्के के लिए। लगातार दूसरा छक्का और पारी का तीसरा छक्का, स्कोरबोर्ड पछता हुआ 43 रन बिना कोई नुकसान पर। क्या ये साझेदारी 50 की हो सकती है? 7 रन अभी भी चाहिए 50 रनों की साझेदारी होने के लिए, क्योंकि पहले विकेट की साझेदारी मुझे लगता नहीं कि इस श्रृंखला में हो चुकी है इतनी बड़ी, लेकिन नहीं, आज आज मुझे लगता है रिकॉर्ड ब्रेक हो सकता है। ले चले आकाश पाटिल। ये गेंद फिर एक बार तिरछे बल्ले से अक्रॉस लाइन हो चुके हैं, स्वयं कर्णधार कप्तान अच्छी फील्ड गेंद के नीचे आ चुके हैं। अच्छी फील्डिंग यहाँ पर, अच्छी थ्रो, एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा यहाँ पर रोहित को, और इसे 1 रन के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ 44 रन। पारी का तीसरा ओवर फेंका जा रहा है दोस्तों, एक अटैकिंग मूड में है। रोहित जैसे काफी खतरनाक दिख रहे हैं। रोहित अभी मेरे स्कोरर बताएंगे नीचे कितने स्कोर पर खेल रहे हैं। मुझे लगता है 44 मतलब 39 रन के ऊपर अभी भी 38 रन पर खेल रहे हैं। एक नो बॉल के हिसाब से एक अतिरिक्त रन मिला है, लेकिन 38 रन पर बल्लेबाजी कर रहे रोहित, एक बिग हिटर बल्लेबाज। वाट ए शॉट, वाट बल्लेबाजी, एक बढ़िया बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे इस विकेट के ऊपर आकाश पाटिल। सचिन किले
एक गेंद लॉफ्ट किया है, गेंद हवा में, देखना उसके फील्डर, फील्डर के पोच के बाहर, गेंद सीमारे का बाहर। और इस वक्त बल्ले बल्ला किसका घुमा तो स्वयं कप्तान का, सचिन ने दिखा दे अपने 10 का दम और फिर एक बार छक्का लगा दिया। इस ओवर का तीसरा छक्का और पारी का चौथा छक्का। लेकिन 50 रन पूरे, 50 रन की साझेदारी, ताली बजाए के सर से स्वागत करे कि दोनों बल्लेबाजों की पहले विकेट के लिए एक बेहतरीन और अच्छी शुरुआत अपने टीम के लिए। 50 रनों की साझेदारी, वाट मैग्निफिसेंट बैटिंग, वाट मैग्निफिसेंट। ऐसी ओपनिंग मिले ना तो निश्चित रूप से नागांव टीम इस श्रृंखला में पीछे मुड़कर नहीं दिखेगी। ये गेंद देखो कितनी बढ़िया गेंद डाली थी, अपने फॉलो थ्रो में गैदर करना चाहते थे लेकिन डॉट्स गेंद के साथ धीरे धीरे अपने बॉलिंग मार पर आते हुए, क्योंकि आकाश ने इस ओवर में बहुत मार खाया है लेकिन उसमें उत्साह नहीं। अगर विकेट चटकाते हैं ना तो वो उत्साह आकाश में दिखाई देगा, लेकिन विकेट चटकाना जरूरी है अभी दहीसर टीम के लिए। अहम भूमिका, दोनों टीम अटैक क्रिकेट खेल सकते हैं। तीसरा ओवर पारी का फेंका जा रहा है, सचिन और रोहित, अच्छी शुरुआत पारी की। ये गेंद रिवर्स शॉट और इस वक्त क्लीन बॉल, त्रिफला उड़ा दिया आकाश ने। सचिन इज बैक टू पेविलियन और पहला झटका लगता हुआ नागांव टीम के लिए। सचिन ने योगदान दिया, मेरे स्कोरर बताएंगे कि लगभग 11 रनों का योगदान दिया। गेंदे खेलिए उन्होंने 6 गेंदों का सामना किया, 11 रन का योगदान दिया और क्लीन बोल के रूप में रास्ता दिखा दिया पेविलियन का आकाश पाटिल एक गेंदबाज ने। पहले विकेट की साझेदारी हो चुकी थी 50 रन की और 50 रन की साझेदारी के ऊपर पहला विकेट गिरा है। ये मुकाबला देर से आने वाले दर्शकों को याद दिलाऊंगा कि दीपक दादा प्रतिष्ठान हर्ष 11 दहीसर बनाम स्वर्गवासी अनिल प्रतिष्ठान नागांव, इन दोनों टीमों के बीच में शुरू हो चुका है। पहले एक सत्र के तीसरा तो या दरम्यान आमचे दहिसर गावचे युवा कार्यकर्ते आणि समाजसेवक आदरणीय काळूराम किसन पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे। या आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करतो आमचे नवनाथ सालुंके आणि आयोजक जय गणेश विष्णुश्वर यांच्यातर्फे आपला सहर्ष स्वागत। 3 ओवर का खेल खत्म हो चुका है दोस्त। 3 ओवर की समाप्ति पर नागांव टीम का स्कोरबोर्ड बढ़िया हो चुका है। स्कोरबोर्ड एक विकेट खो दिया है। अभी अभी आउट होने वाले बल्लेबाज है सचिन, स्वयं कप्तान त्रिफला उड़ा दिया। क्लेम बॉल करते हुए रास्ता दिखा दिया पेविलियन का आकाश पाटिल ने और स्कोरबोर्ड 50 रन। अभी भी आने वाले 2 ओवर में कितने रन बटोरते, राकेश जैसे कंधे है आके जम चुके इस बल्लेबाज के रोहित ने, क्योंकि ये बंदा तो ड्रेसिंग रूम से सट होके गया था और उन्हें अटैक क्रिकेट शुरू किया था। इस वक्त गेंदबाजी का क्रम जारी करते हुए अपना दूसरा और पारी का चौथा ओवर फेंकेंगे सुमित भोईर। ये गेंद लॉफ्ट किया है, गेंद रुकेगी नहीं इस मैदान के ऊपर। अगर आप बैट के नीचे इतने तेज रफ्तार से गेंद डालेगी ना उतने तेज रफ्तार से गेंद बाहर जाएगी। और ये दिखा दिया रोहित ने, इस बल्ले से निकलता हुआ एक बेहतरीन शानदार शॉट, छक्के के लिए गेंद सीमारे का बाहर और इस छक्के के साथ स्कोरबोर्ड पहुंचता हुआ 56 और रोहित मुझे लगता है 44 रन पर खेल रहे हैं। देखो आज के दिन की पहली 50, कल देखा है 10 का दम नागझरी टीम के बल्लेबाजों ने, वहां से कुणाल म्हात्रे ने 50 लगाई थी। वैसे ही मौका है रोहित को, एक गेंद नेट क्रॉस द लाइन, सीधा शॉट खेला है, गेंद रुकेगी नहीं। फिर एक बार गेंद सीमारे का बाहर, सीधा शॉट बैक टू बॉलर के साथ और वहां सर गेंद सीमारे का बाहर। तिथे कोणी आतमध्ये बसलेत ना त्या प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही पडद्याच्या मागे जाऊन बसा, कोणी असू दे, आयोजक असोत ना तर बाहेरचे प्रेक्षक असोत, सर्वांना विनंती आहे की तुम्ही पडद्याच्या बाहेर बसा, पाठीमागे बसा, तिकडनं तिकडनं। इस बीच अगली गेंद लेफ्ट शॉट, वन बॉन्स इनटू द बेस, यस डिसीजन, यस 6 रन। ये गेंद फिर एक बार सीमारे का बार, इस बार सुमित भोईर की सचमुच धुलाई हो रही भाई, जैसे कि कपड़ों की धुलाई करते ना। 50 रन तो पूरे हो चुके हैं इस बल्लेबाज के आज के दिन के। मुझे लगता है रोहित इस 52 रन के ऊपर पारी खेल रहे। वाट वाट बल्लेबाजी 54 असते रे, 54 छक्का, 54 रन बना चुके हैं, बढ़िया बल्लेबाजी।
इस वक्त रोहित भोईर एक अच्छा गेंदबाज है, लेकिन साई पाटिल गेंदबाज के अगर दिमाग से गेंदबाजी करते हैं ना ये इस विकेट के ऊपर तो निश्चित रूप से बांध कर रख सकते हैं, लेकिन जितने तेज रफ्तार से गेंदबाजी करेंगे उतना मार खाएंगे इस विकेट के ऊपर। ऐसी विकेट बनाई है। फिर एक बार रोहित तैयार, ये देखो नपीतुली गेंद डाली थी, गुडलैंड स्पॉट से बाहर थोड़ी सी निकाली थी, ऑफ स्टंप से बाहर सीधी कीपर के ग्लोव में, डॉट्स गेंद के साथ समाप्ति। स्कोरबोर्ड पहुंचता हुआ अभी भी 66, 67 रन बन चुका है। पारी का चौथा ओवर फेंका जा रहा है। रोहित जैसे एक आक्रामक मूड में आज के बल्लेबाज है, और ये एक बार फिर उड़ा दिया, ये उड़ा दिया रॉकेट। ये दिवाली का रॉकेट नहीं, इस मैदान का रॉकेट है। रोहित के बल्ले से निकलता हुआ एक तेज रफ्तार के साथ वाइड मिडॉन के ऊपर से बेहतरीन छक्का। इस 6 रन के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ 72 रन, 72 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। क्या कल का स्कोर है हाई स्कोर 79 रन, उसका पीछा रॉकेट ब्रेक कर सकते हैं नागौर टीम? कोई मुश्किल नहीं, नामुमकिन नहीं, मुश्किल नहीं। ये बल्लेबाज दिखा देगा 10 का दम इस विकेट के ऊपर। रोहित जैसा बल्लेबाज है तो कोई मुमकिन नहीं, नामुमकिन, सब इरादे आज उनके सफल होते जा रहे हैं। सुमित की ये गेंद अपने फॉलो थ्रू में, तो रोहित के लिए गोल्डन जोगली चांस, सुवर्ण भरा मौका आ चुका है। शांताराम माली उनके तरफ से 500 रुपए का इनाम आ चुका है भाई दोस्त। क्या बढ़िया बल्लेबाजी की इस मैदान के ऊपर। बैटिंग, व्हाट बैटिंग, मैग्निफिसेंट हिट। साई पाटिल कल देखा था अपन, मुझे लगता है कुणाल म्हात्रे नागझरी के, उन्होंने 50 रन बनाए थे, लेकिन आज की बल्लेबाजी मुझे लगता है काफी स्ट्रांग है। पहली ही गेंद से उन्होंने दिखा दिया कि मैं इस मैदान के ऊपर रुकूंगा नहीं भाई, आज आज कुछ अपना 10 का दम दिखाऊंगा। और इस विकेट के ऊपर इतनी बढ़िया बल्लेबाजी कर रहा है ना कि ऐसा दिख रहा है कि ये बंदा है ना रात को इस सेट होके गया है, ड्रेसिंग रूम से गया ना, मुझे लग रहा था ना, इतना बढ़िया बल्लेबाजी। एक विनंती आहे आज सर्व प्रेक्षकांना किंवा बारीक लहान मुलांना, आम्ही ज्यांना आमंत्रित करू ना त्यांनीच व्यासपीठावर यायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणी व्यासपीठावर येऊ नका ही विनंती आहे आयोजकांची। आज पाहुण्यांची रेलदाल होणार आहे। इसी बीच गेंदबाज रोहित स्वयं 60 रन पर खेल रहे हैं और पारी का स्कोरबोर्ड पहुंच चुका है 72। लेकिन उसमें से 60 रन अकेले रोहित के, क्या बल्लेबाजी की है देखो। 72 रनों में से 60 रन माइनस करे तो 12 रन उसमें रन के लिए पलट चुके हैं। इस वक्त स्कोर जितना कल का था ना उतना 79 रन बन चुका है। और देखो ब्रेक तो नहीं हुआ, 79 रन तो बन चुका है, लेकिन बराबरी तो निश्चित रूप से हो चुकी है इस मैच में। 79 रन मतलब यहाँ से पहले गेंद से जैसे रोहित ने शुरू की थी ना पारी की शुरुआत, वैसी दहसर टीम के एक बल्लेबाज को खेलनी होगी इनिंग, लंबी इनिंग खेलनी होगी, रुक के अटैक करना होगा। नागौर टीम में भी अच्छे गेंदबाज है, नागौर टीम में भी अच्छे फील्डर्स है, और गेंदबाज अच्छे हो गए ना तो निश्चित रूप से दहसर टीम, अगर मैं सोचता हूँ ना तो राहुल जैसा बल्लेबाज आकर इस 3 ओवर 4 ओवर खेलेगा ना विकेट के ऊपर डटकर, तो निश्चित रूप से ये आसान हो सकता है दहसर टीम के बल्लेबाजों के लिए। लेकिन 80 का लक्ष्य रखा है, 80 रनों का, और 80 रनों का लक्ष्य चेस करना एक मुश्किल हो सकता है, लेकिन क्रिकेट में नामुमकिन कुछ नहीं। एक काल ऐसा लगता था पहले 50 ओवर के बीच में, तो देखना है यहाँ पर पहला क्रिकेट और अभी का क्रिकेट कितना बदल गया है। पहले पावर प्ले में 15 ओवर का रहता था पावर प्ले वनडे में, उसमें 60-50 हुए ना तो बहुत रन हो जाएंगे इसे लग रहे थे। 250 रन पूरा हुआ ना तो वनडे मैच जीतता था, लेकिन 450 रन भी अभी कम पड़ रहे आज के क्रिकेट में। ऐसे बल्लेबाजी करनी होगी दहसर टीम के लिए। दहसर टीम के एक बिग हिटर माने जाते इसी मैदान में, आईपीएल में उसके ऊपर एक एक रिकॉर्ड ब्रेक है, 6 गेंदों में 6 छक्के लगाने वाला एक बादशाह माना जाता है दहसर टीम की ओर से राहुल पाटिल। अगर इस मैच में अगर रुक कर खेलेंगे ना इस विकेट के ऊपर तो आप 80 क्या 90 रन भी पार कर सकते हैं इस मैदान पे। ऐसी विकेट बनाई और ऐसा मैदान है, और क्या है ये 80 रन पार कर पाएंगे या नहीं कर पाएंगे, ले चलता हुआ आपको अगला आपको दिखा सुनाने के लिए हमारे साथी समालोचक साई पाटिल, मैन फॉर तुर्बे। थैंक यू काणा सालुंके। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। प्रथमतः गणेशाला वंदन करूया, तदनंतर
महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवराय आणि राजे छत्रपती शंभूराय यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि स्पर्धेमध्ये उपस्थित सर्व तमाम लाडक्या आमच्या क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी साई पाटील सरचे स्वागत करतो. उपस्थित आमचे मान्यवर असतील, या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे खेळाडू असतील, त्या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. स्पर्धा पाहतोय आपण जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली आयोजित शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक 2021 हे पर्व आपण अनुभवतोय. काल ह्या स्पर्धेचा शुभारंभ झाला होता. आज या स्पर्धेचा सांगता समारोप आपल्याला निश्चित पाहायला मिळेल. तर आजच्या दिवसातील पहिला सामना, एका बाजूला दीपकदादा प्रतिष्ठान हर्ष इलेव्हन दहिसर संघ, तर त्यांच्या विरोधात स्वर्गीय अनिल प्रतिष्ठान नागाव संघ. हे दोन संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. आणि काय टार्गेट सेट केलं, ज्यामध्ये महत्वाचं योगदान राहिलं ते फलंदाज रोहितचं, ज्यानं तब्बल 21 चेंडू फेस केले आणि तब्बल धावसंख्या कुठून काढली ती म्हणजेच की 64 धावा, ज्यामध्ये 6 चौकार आणि 6 षटकार आणि 7 चेंडू डॉट देखील झाला होता. तरी देखील ज्या प्रकारचे फटके त्यांनी दाखवली, प्रेक्षकांची मनं जिंकली आणि निश्चित आज या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक आणि एकंदरीत या स्पर्धेचं मात्र हे दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या दिवसातील पहिलं आणि या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं ते रोहितच्या नावावरती. कालचा दिवस गाजवला होता नागझरी संघाच्या कुणालनं, ज्यानं 17 चेंडू फेस केले होते आणि नोट आउट 50 धावाकडून काढले होते, ज्यामध्ये 7 षटकार सामील होते. आणि आज मात्र तो विक्रम मोडत तब्बल 64 धावसंख्येची महत्वपूर्ण आणि सर्वाधिक मोठी खेळी ह्या स्पर्धेमध्ये खेळून दाखवली ते रोहितनं. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो राहुल पाटील आणि त्याच्या साथीला मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो अजय आणि राहुल अशी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कवर स्वतः संगनायक मात्र गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सचिन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते, सलामीसाठी देखील ते आले होते. दमदार षटकार दाखवला होता. दरम्यान आमचे सन्मान्य मोतीराम दादा यांचं शुभागमन झालं. तर विनंती असेल नागाव गावचे, कारण की त्यांचा संघ खेळतोय आणि क्रिकेटचे अतिशय दर्दी चाहते आणि चांगले खेळाडू आहेत, त्यांचं शुभागमन झालंय. पहिला चेंडू सुरेख चेंडू, अतिशय चांगली डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली ती गोलंदाज सचिनकडनं. पहिल्याच चेंडूवरती बेट केलंय ते फलंदाज अजयला इथे मात्र विचार करावा लागेल. 80चा पल्ला गाठायचा आहे 30 चेंडूमध्ये. 5 षटकामध्ये 80 धावा. लक्ष कठीण जरूर आहे, मात्र अशक्य नाहीये, कारण की दहिसर संघ जो गतवर्षी इतक्या फॉर्मात होता की सातत्याने मी ज्या वेळेस अपडेट पाहायचो त्यावेळेस सुपर 4 सुपर 8 मध्ये हा असणारा संघ आणि अनेक चॅम्पियन पद आणि अनेक ट्रॉफीवरती नावं कोरली आहेत, तोच हा दहिसर संघ. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र चेंडूवरती प्रहार केला, दूरवरचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय, सोपा झेल आणि झेल प्रदान केला तो पहिला धक्का अजयला मात्र परतावं लागेल. पहिला धक्का या ठिकाणी दहिसर टीमला, म्हणून ज्या प्रकारची भागीदारी झाली होती. नेक्स्ट मॅच दहिसर मोरी आणि म्हातारडी या दोन संघादरम्यान सामना असेल, तर दोन्ही संघाचे संघनायक या आपण, कारण की कालच्या दिवसापासून जर आपण विचार केला तर अतिशय चांगली सुनियोजित ही स्पर्धा पार होते. सर्व संघांचं चांगलं सहकार्य कालच्या दिवसामध्ये देखील लागलं होतं. काल देखील 8 संघ या स्पर्धेत आपण पाहिलं आणि एक नशीबवान संघ ज्या संघाने दमदार खेळ दाखवला तो म्हणजेच की जय गावदेवी वडवली ए संघ, ज्या संघाने दमदार खेळ दाखवला आणि प्रत्येक सामन्यामध्ये एक नवा चेहरा, नवा हिरो आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या जोरावरती मात्र थेट मेगा फायनल मध्ये आपल्याला वडवली संघ पाहायला मिळेल. या सामन्याच्या दिशेनं पहिला विकेट बाद झाला. आता मात्र पूर्ण जबाबदारी असेल ती राहुलच्या खांद्यावरती. त्याच्या साथीला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शरद दाखल झालाय. दरम्यान हा चेंडू अतिरिक्त उचली चेंडू मध्ये पाहायला मिळते. वन बाउन्स पंचांचा इशारा या ठिकाणी आपण पाहतोय, कारण की गोलंदाजांना काहीशी मुभा सध्या सीमित क्रिकेटमध्ये देखील दिली जाते. ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरती वन बाउन्स हा निश्चित ऑन केलं जातं, तशाच प्रकारचा काहीसा निर्णय या ठिकाणी पंचांचा आपण पाहतोय. धावसंख्या कोणत्याही प्रकारे धावपळकावरती पाहायला मिळत नाही. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, सुरेख चेंडू फेकी सातत्यानं गोलंदाज सचिनकडनं. राईट मोर द विकेट. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र खूप बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अतिरिक्त बाहेर होता. चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचायचं होतं राहुलला, मात्र चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या दिशेनं. इथे मात्र 1 धाव आणि एका धावेनं अकाउंट ओपन झालंय, ते म्हणजेच पाठलाग करत असताना दहिसर क्रिकेट संघाचं. दीपकदादा प्रतिष्ठान हर्ष इलेव्हन दहिसर संघ आपण पाहतो, ज्या संघाला 80चा पल्ला गाठायचा आहे विजयासाठी. धमक आहे, मी म्हणे ताकद आहे राहुलमध्ये, मात्र ती ताकद सिद्ध करावी लागेल आणि ते करत असताना फटका फासलाय आणि काय झेल, वाटत कॅच,
कॅच ऑफ द मॅच अशा प्रकारची कॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजेच की रोहितकडनं. रोहितचा मी म्हणे आजचा दिवस आहे, ज्यानं फलंदाजी करत असताना दिवस गाजवला, सकाळचं सत्र गाजवलं आणि झेल देखील अप्रतिम प्राप्त केलाय. इथे मात्र ज्या अपेक्षा होत्या मी म्हणे राहुलकडनं, त्या अपेक्षा निश्चित धुळीत मिळाल्यात आणि इथे बिग विकेट डाऊन राहुलला पार्तावं लागेल आणि मोठा धक्का, दुसरा धक्का दैसर संघाला आणि इथनं मात्र सावरणं आता कठीण होईल तर दैसर क्रिकेट संघाला. नेक्स्ट मॅच चला, दैसर मोरी संघ आणि म्हातारडी संघ, दोन्ही संघाचे संघनायक या आपण नाणेफेकीसाठी. दरम्यान आमचे निवृत्तीदादा पाटील यांचं शुभ आगमन झालं. किरवलीचे भजन प्रेमी आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये सातत्यानं आपण त्यांना पाहतो. त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन. तर सरचे स्वागत, मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. जी स्पर्धा आपण पाहतोय शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक 2021 हे पर्व आपण अनुभवतोय. नवनाथ सालुंके अँड कंपनी यांच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार आयोजन कालच्या दिवसापासून सातत्यानं वक्तव्य केलं जात आहे की ज्या प्रकारचं आयोजन आपण पाहतो, किमान जसं काही 5 दिवसाचं आयोजन आहे अशा प्रकारचं एकंदरीत सर्व ठिकाणी वातावरण निर्मिती त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सक्सेसफुल गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली ती म्हणजे की सचिनची. दरम्यान हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप, पंच पुन्हा आमच्या दिशेनं वळतायत. आणखी एक स्क्वेअरचा इशारा, दुसरा चेंडू स्क्वेअर ह्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. तर दोन्ही संघाचे संगणक या ठिकाणी आलेत, तर लगेचच नाणेफेकी होईल. हे षटक संपल्यानंतर आपण लगेच नाणेफेकी करूया. षटकातील 2 चेंडू या ठिकाणी पर्याप्त आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. नागाव एडकडनं राईट मोर द विकेटचा हा चेंडू यावेळेस मात्र खेळायचा होता, मात्र चेंडूचा जर विचार केला तर पडल्यानंतर काहीसा डीप राहणारा हा चेंडू, फलंदाज मात्र चेंडू खेळू शकले नाहीत. पुन्हा एकदा बीट्स झालेत. अतिशय सुरेख गोलंदाजी, फलंदाजीमध्ये दमदार कामगिरी आणि तदनंतर जो आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास गोलंदाजीमध्ये देखील झलकतोय, तो म्हणजे नागाव टीमचा. कारण की सलामीसाठी आले होते ते म्हणजेच सचिन, त्यांच्या माध्यमातून देखील एक दमदार षटकार आपण पाहिला होता आणि आता गोलंदाजी देखील लाजवाब त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा जोराचा प्रहार करायचा होता, मात्र प्रहार करत असताना चेंडू बॅटचा संपर्क नाही, या बॅटन पॅड मधनं चेंडू निघून जातोय. आणखीन एक निर्धाव चेंडू इथे मात्र पूर्णतः फ्रंटफुटला आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे नागाव संघ. नागाव संघाने नाणेफेकी जरी गमावली असली तरी देखील इतर सर्व निर्णय त्यांच्या पथ्यावरती पडतायत आणि आतापर्यंत पूर्णतः ड्रायव्हिंग सीट वरती आपल्याला नागाव संघ पाहायला मिळतोय. धावसंख्या फक्त 2 धावा आणि त्या देखील 2 धावा स्क्वेअरच्या माध्यमातून आल्यात. काय लाजवाब गोलंदाजी, म्हणजे ॲक्युरेट भेदक मारा काय असतो हे दाखवून दिलं ते सचिननं. संघनायक कसा असावा याचं उदाहरण सेट करत असताना मैदानाच्या आतमध्ये सचिन, फलंदाजी देखील शॉर्ट बट स्वीट, एक चांगली इनिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. मात्र इथे गोलंदाजी अतिशय सुरेख झाली. पॉवर सर्कलमध्ये पूर्णतः जकडून ठेवलं दैसर सारख्या एक मजबूत संघाला, म्हणजेच की किती गोलंदाज भेदक आहे हे दाखवून दिलंय. चला, म्हातारडी संघ दैसर मोरी संघाचा संगणक आलाय, तर म्हातारडी संघाचा संगणक आपण यायचा शेवटचा कॉल असेल आपल्याला, कारण की स्पर्धा अतिशय चांगली स्पर्धा आहे. लाईव्हच्या माध्यमातून आमचे GTC मेंबर निश्चित सूरज म्हात्रे कालपासून सुरेख कार्य करतायत. यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण कव्हर केली जाते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज राकेश पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. निघू एंड करणं गोलंदाजी करेल राहतं ओव्हर द विकेटनं. दरम्यान हा चेंडू आडव्या बॅटनं चेंडू खेळून काढला, मिड विकेट तैनात आहे त्याच्या डोक्यावरून. वन बाउन्स चेंडू, फरार, चौकार. पहिला संघर्षाचा शंखनाद पाहायला मिळतोय तो फलंदाज शरदच्या बॅटमधनं. चौकार आलाय, थोडा उशीर झालाय, मात्र अजूनही मी म्हणेन वेल गेली नाही. अजूनही मोठे फटके, वारंवार जर प्रहार आणि वारंवार हल्ले प्रतिस्पर्धी गोलंदाजांवरती जर केले तर या सामन्यामध्ये परतून येऊ शकतो तो म्हणजेच दैसर संघ. चौकार आलाय, बऱ्याच उशिरानं बॅटच्या साह्यानं धावा, 6 धावा धावपळकावरती. दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय. आता मात्र मी म्हणेन सूर गवसलाय जणू काही ह्या फलंदाजाला. एक चौकार आणि तदनंतर एक दमदार षटकार येतोय, दसका दम पाहायला मिळतो शरदचा आणि या 6 मात्र धावसंख्येला वेग निर्माण होतोय. धावसंख्या धावपळकावरती 12 धावा. अशा फटक्यांची गरज आहे. असे फटके जर वारंवार दाखवले तर मात्र पुन्हा एकदा चिंतेचं सावट नागाव संघाच्या खेम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण की जो नागाव संघ आतापर्यंत निष्ठेचा श्वास सोडतोय, त्या नागाव संघाला जर दडपणाखाली न्यायचं असेल तर मात्र इथनं प्रहार गरजेचे आहेत. माताडी संघाचा संगणक देखील आलाय, तर निश्चित दोन्ही संगणक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण लगेच
नाणेफेकीचा कॉल करू, मात्र तुर्तास सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. दोन्ही आसपासचे संघ आणि ह्या मैदानाचा परिचय ह्या दोन्ही संघांना आहे, त्या कारणास्तव सामना खूप रंगेल. दरम्यान हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि काय मनगटी ताकदीचा वापर, आपल्यामधील असलेली ताकद मैदानावरती दाखवून देत असताना शरद पाटील आणि ह्या ठिकाणी सलगचा हा येणारा दुसरा षटकार, शरद भोईर माफ करा, शरद भोईरच्या माध्यमातून हा सलगचा दुसरा षटकार येतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावरती. दोन्ही संगणक आले तर नाणेफेकी होईल. मी विनंती करतो आमच्या आमचे काळूराम शेठ पाटील दैसर गावचे समाजसेवक यांच्या शुभ हास्य नाणेफेकी होईल. मी विनंती करतो साहेबांना की आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. दोन दोन षटक झाल्यानंतर जुना चेंडू देण्यात येईल. या स्पर्धेचा नियम आहे. या स्पर्धेमध्ये प्रथमतः जर सामना बरोबर झाला तर विकेटचा विचार केला जातो, तदनंतर नाणेफेकीचा, आणि 2 षटकापर्यंत नवीन चेंडू, कधी चेंडू हरवला फुटला तर निकाल हा कायम असेल आणि चेंडू हा नवीन देण्यात येईल. मात्र 2 षटकानंतर निकाल कायम असेल, जो काही असेल चेंडूवरती, मात्र चेंडू जुना दिला जाईल. ह्या स्पर्धेची ही नियमावली आहे. उशिरा येणाऱ्या संघाला निश्चित पॅनलाइज केलं जात आहे. एकंदरीत अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ते जय गणेश विष्णू स्पोर्ट नावली संघाच्या वतीनं. सर्वमान्य आमचे काळूराम किसन पाटील यांना विनंती करतो की नाणेफेकी करायची आपण. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा प्रहार केला, यावेळेस फटका फसलाय, दूरवरनं क्षेत्ररक्षक जज करतोय, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. प्रयत्न अतिशय सुरेख होते, 100% कमिटमेंट पाहायला मिळाल त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाची, मात्र झेल एका ऍक्शननं पकडायची होती त्याला, मात्र तदनंतर झेल ड्रॉप झाली आणि ते 2 धावा प्राप्त होतात त्या शरद भोईरला. 2 धावा मिळतात दैसर टीमला आणि संघ जाऊन पोहोचतोय. तर ह्यावेळेस मात्र 20 या आकड्यावरती नाणेफेकी होत असताना 5 षटकांचा सामना, 2 पॉवर सर्कलची षटकं. सामना बरोबर झाला तर विकेटचा विचार केला जाईल, अशा प्रकारची नियमावली या ठिकाणी आपण पाहतो. ह्या स्पर्धेची कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही या स्पर्धेमध्ये. दरम्यान राईट मोर द विकेटचा हा चेंडू पुन्हा एकदा प्रहार केला, तर पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे लगत चेंडू फरार. आणखीन एक दर्शनीय चौकार पाहायला मिळतोय, तर फलंदाज शरद भोईरच्या बॅटमधनं. दैसर मोरी संघ नाणेफेकी जिंकलाय, तर इथनं दोन्ही संघांना आपण खूप खूप शुभेच्छा देऊया नेक्स्ट मॅच साठी. तर निश्चित आपला निकाल आपण कळवून ह्यानंतर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. मात्र चालू सामना काय सामना रंगतोय. पहिल्या षटकापर्यंत असं वाटलं होतं नागाव संघ पूर्णतः या सामन्यावरती शिकंजा कसतोय, मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये लगेचच दाखवून दिलं शरद भोईरनं की टायगर अभी जिंदा आहे. आणि अशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये, काय लाजवाब फटकेबाजी, मैदानाच्या चौफेर फटके. मिड विकेटला आपण षटकार पाहिलेत आणि एक्स्ट्रा कव्हरला मात्र चौकार पाहायला मिळाला. दरम्यान हा चेंडू प्रहार केला, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू जातोय लॉंग वे, षटकार. संघर्षाचा संकटात काय असतो हे आपण पाहू शकाल ते शरद भोईरकडनं. वनडाऊनची जबाबदारी का माझ्या खांद्यावरती दिलंय दैसर संघानं हे दाखवून देत असताना षटकार आलाय. धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचली ती 30 धावा. प्रति षटकामागे 16ची सरासरी गाठायची होती. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या फक्त 2, त्या देखील स्वेअरच्या माध्यमातून आल्या होत्या, मात्र ह्या षटकामध्ये बॅट तलपताना पाहायला मिळते. तब्बल धावा कुठून काढल्यात त्या 28 धावा. आता मात्र अग्निपरीक्षा द्यावी लागेल ती नागाव संघाच्या गोलंदाजांना देखील, कारण की फलंदाज सेट झालाय, त्याचे निश्चित आय हँड कॉर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळतं तर मैदानावरती शरदचं. मात्र त्याच्या साथीला जर महेंद्र भोईरची बॅट देखील बोलली तर ह्या सामन्यामध्ये निश्चित प्रेक्षक वर्गाला खऱ्या अर्थानं आनंद प्राप्त होईल. इथे मात्र गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा वन्स अगेन सचिन, ज्या सचिननं पहिलं षटक फेकलं, पॉवर सर्कलचं ते षटक होतं आणि काय षटक राहिलं होतं त्याचं, मात्र त्या षटकावरती पाणी फेरण्याचं काम झालंय. जे दुसरं षटक हाताळलं गोलंदाज राकेश पाटीलनं, त्या राकेश पाटीलचा मात्र पूर्णतः समाचार घेतलाय. मात्र इथे या षटकामध्ये किती धावा येतील आणि इथे या षटकामध्ये किती धावा रोकेल सचिन. तर निश्चित एका बाजूला जर आपण विचार केला तर नागाव संघ म्हटलं की सातत्यानं गोलंदाज म्हणून प्रमुख गोलंदाज आपण सूरज मळवीकडे पाहायचो, मात्र आज निश्चित तो नाहीये, काही दुखापतग्रस्त आहे. मात्र त्याची कमी जरूर कळत असेल ती नागाव टीमला, कारण की नागाव टीम सातत्यानं मी वेलोवेली पाहिलाय की फलंदाजी अफलातून होते त्यांच्या माध्यमातून, मात्र गोलंदाजी हा चर्चेचा विषय सातत्यानं या नागाव टीमचा आपण पाहिलाय. मात्र आज
तसंच काही घडेल का की आज मात्र नवीन सितारे या मैदानावरती चमकतील. स्वतःच होम ग्राउंड वरती आहे, मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. दरम्यान हा चेंडू आडव्या बॅटने चेंडू खेळायचा होता. चेंडू येतो शॉट मिड विकेटला. डीप मधनं क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉन क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल तोपर्यंत पुरेसा अवधी आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली आहे. महेंद्र भोईरला देखील माहित आहे की आतापर्यंत पूर्णतः सेट झालाय या खेळपट्टीचा, ह्या मैदानाचा अनुमान बांधलाय तो फलंदाज शरद भोईरनं, आणि इथे मात्र त्याला स्ट्राईक वरती जास्त आमंत्रण देणं हे आपल्या संघासाठी हितकारक असेल आणि तेच कार्य महेंद्र भोईरनं केले. इथे मात्र पूर्णतः हवी झाला होता मागील षटकामध्ये राकेश पाटील वरती, तो म्हणजेच की फलंदाज शरद. आता ह्या षटकावरती निश्चित या सामन्याचं भवितव्य आहे. येणारी 2 षटकं खूप महत्वपूर्ण असतील या सामन्याच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिली तर या षटकामध्ये जर कडवे प्रहार, मोठे प्रहार आले तर मात्र आगेकूच असेल ती दैसर टीमची. दरम्यान हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, फुल करण्याचा प्रयत्न, फटका फासलाय, राकेश पुढे सरसावतोय. एका अटेम्पला झेल सुटला होता, निश्चित प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका देखील चुकला होता, मात्र अंतिम मोमेंटला झेल गॅदर केलाय तो म्हणजे राकेश पाटीलनी. आणि आता मात्र खेळ संपलाय तो शरदचा. शरदनं मात्र अतिशय चांगली इनिंग दाखवली, मात्र धावसंख्या खूप मोठी होती, प्रत्येक क्षणाला प्रहार हा आवश्यक होता आणि ते करत असताना मात्र जोखीम स्वीकारत असताना पारतावं लागलं ते शरद भोईरला. तिसरा विकेट या ठिकाणी मात्र बाद झालाय तो दैसर टीमचा आणि तिसरा धक्का यावेळी दैसर टीमला. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नेट क्रमांकाचा विचार केला तर 5व्या क्रमांकावरती हा फलंदाज आपण पाहतोय. टॉप ऑर्डर आता मात्र पवेलियन मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आता मिडल ऑर्डर वरती जबाबदारी असेल. एक सिनियर खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये महेंद्र भोईर आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये क्षमता आहे. अनेक सामने जिंकून दिलेत आपल्या ताकदीच्या जोरावरती, मात्र आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल या नागावच्या मैदानावरती. यजमान संघ आहे नागाव संघ, त्यांना जर परास्त करायचं असेल तर कामगिरी मात्र भारगस्त करावी लागेल ती दैसर मोरी टीमला, दैसर टीमला माफ करा. कारण की दीपकदादा प्रतिष्ठान हर्ष इलेव्हन दैसर संघ आपण पाहतो, त्यांच्या विरोधात स्वर्गीय अनिलदादा प्रतिष्ठान नागाव संघ, हे 2 संघ आमने सामने एकमेकांसमोर लढत असताना विजयासाठी हा सामना जर आपण विचार केला लॉर्ड्स प्रमाणे तिसरा सामना होता, मात्र नजीकचे संघ आहेत त्या कारणास्तव निश्चित आयोजन कमिटीनं देखील ठरवलं की हा सामना आपण पहिला खेळू, जेणेकरून ह्या स्पर्धेची सुरुवात आज मात्र लवकर होईल. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र अपरकटचा फटका, दर्जेदार फटका, चेंडू फरार, वन बाउन्स सीमा पार, खणखणीत असा चौकार. अजूनही संघर्ष जारी आपल्याला पाहायला मिळतो दैसर संघाकडनं. या 4 मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 80 धावसंख्येचं टार्गेट, खूप मोठं टार्गेट, ज्यामध्ये महत्वाची भूमिका रोहितची राहिली होती. त्यानं 64 धावा कुठून काढल्यात आणि त्या इनिंगच्या जोरावरती या स्पर्धेमध्ये उच्चांक जो नोंदवला होता काल नागझरी संघानं, त्या उच्चांकाची बरोबरी आजच्या पहिल्याच इनिंगमध्ये केली आहे ती नागाव टीमनं. आणखी कालच्या दिवसामध्ये आपण उच्चांक पाहिला होता, 5 षटकामध्ये तब्बल 79 धावा कुठून काढल्या होत्या श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरीनं. दरम्यान हा चेंडू ऑनसाइडला वळवला, चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आले होते, चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते ती 1 धाव. षटक ह्या ठिकाणी मात्र षटकातील अजूनही 1 चेंडू बाकी आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर. मी म्हणेन चांगली गोलंदाजी सचिन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, कारण की पहिलं षटक देखील सुरेख होतं, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये मार बसला होता असं वाटलं होतं. आता या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव होतोय तो दैसर संघाकडनं, मात्र तदनंतर पुन्हा एकदा कमबॅक आपल्याला सचिन यांचं पाहायला मिळतंय.
3 षटके या ठिकाणी कंप्लीट झाले. धावसंख्येचा विचार केला तर 38 धावा धावपळकरती. धावगती जर आपण पाहिली काना सलुंकी तर 38 धावा 3 षटकात कमी नाही आहेत. मात्र सामना ज्या प्रकारचा आहे ते पाहता 38 धावा मात्र कमी वाटत आहेत, कारण की 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि 16ची सरासरी राखायची होती. कुठे का होईना आता मात्र थोडासा बॅकफुटला आलाय तो दैसर संघ. दीपक दादा प्रतिष्ठान हर्षलेवन दैसर संघ त्यांच्या विरोधात स्वर्गीय अनिलदादा प्रतिष्ठान नागाव संघ, हे दोन संघ आपण पाहतोय आणि दोन्ही संघाचा खेळ अतिशय चांगला आहे. गत वर्षापासून अतिशय चांगला फॉर्म या दोन्ही संघानं दाखवलाय. दोन्ही संघ तुल्यबल आणि ताकदवर संघ आहेत. या विभागामध्ये सातत्यानं निश्चित गणना केली जाते ह्या दोन संघांची. मात्र आज एकमेकांसमोर, कारण की दोन्ही मल्ल किती जरी मजबूत असले, किती जरी पारंगत असले तरी एकमेकांसमोर ज्यावेळेस झुंजतात त्यावेळेस मात्र एकाला पराभव आणि एकाला विजय हा स्वीकारावा लागतो. तर इथनं मात्र कोणता संघ जिंकेल हा देखील पाहण्याजोगा प्रश्न आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज सिद्धूचा वापर होत आहे. स्वतःचं पहिलं आणि संघाच्या वतीनं हे 4थं षटक असेल आणि टर्निंग पॉईंटचं षटक. या षटकामध्ये जर जास्त धावा जमवल्या तर पुन्हा एकदा शिरकाव असू शकेल तो दैसर संघाचा. दरम्यान हा चेंडू शॉर्टपिच चेंडू होता, फुल करायचं होतं, फटका फासलाय, चेंडू हवेमध्ये झेल ड्रॉप झालाय आणि फक्त मिळेल एकच धाव. एक धाव आणि या एका धावेनं मात्र संघ पोहोचलाय तो 39 या आकड्यावरती. फलंदाजांचा विचार केला तर महेंद्र भोईर आणि त्याच्या साथीला नौका आलेला फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टॉप ऑर्डर बाद झाल्यानंतर मध्य क्रमांकावरती मात्र जी जिम्मेदारी आलेली आहे मिडल ऑर्डर वरती, ती जिम्मेदारी इथनं मात्र पार करतील का हे दोन फलंदाज. लेफ्ट मोवर द विकेट गोलंदाजी होते सिद्धूकडनं. ह्यावेळेस मात्र निश्चित दिशा आउटसाइड दी ऑफ स्टंप होती. मात्र जी वाईड लाईन आहे त्याच्या आतमधनं जाणारा हा चेंडू पंच मात्र दर्शवतायत की हा चेंडू सुरेख आहे आणि सुरक्षित आहे. एक डॉट चेंडूची सांगता की ते मात्र प्रहार करायला हवेत, विचार करावा लागेल रोहितला. दरम्यान हा चेंडू आता मात्र जोराचा प्रहार केला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला रोखण्याचा प्रयत्न होतोय मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फरार, चौकार आणि या चौकारच्या साह्यानं धावा जाऊन पोहोचतील त्या 43 या आकड्यावरती. अजूनही 37 धावसंख्येची आवश्यकता. सामना मी म्हणेन अजूनही निश्चित इथनं प्रयत्न केले तर सामन्यामध्ये विजय संपादन करू शकतो दैसर संघ. फक्त त्यासाठी या षटकामध्ये 2 कडे प्रहार आवश्यक होते. मात्र ते करत असताना आणखीन एक फलंदाजाला बाद व्हावं लागलं. रोहितला देखील परतावं लागेल. ज्या रोहितकडनं प्रयत्न होत होते त्या रोहितला देखील डगआउटचा रस्ता धरावा लागलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश दाखल होतोय. गोलंदाजी थोडी खराब झाली मी म्हणेन दैसर संघाकडनं, कारण की 5 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर निश्चित होम ग्राउंड होतं नागाव संघाचं. मात्र कमीत कमी जर 60 ते 65 धावसंख्येपर्यंत रोखलं असतं नागाव टीमला तर फलंदाजीमध्ये ती धावसंख्या अचीव करू शकला असता तो म्हणजेच दैसर संघ. तसं काही घडलं नाही. गोलंदाजांना सातत्यानं मार बसला आणि ज्या प्रकारचं वादळ आलं होतं रोहित नामक, त्या वादळाखाली मी म्हणेन निश्चित दैसर संघाला डॉमिनेट केलं जातंय. आजच्या दिवसातील हा पहिलाच सामना आहे. लॉर्ड्स प्रमाणे जरूर हा सामना तिसरा होता. मात्र आज पहिल्या सामन्यामध्ये काय दमदार कामगिरी राहिली नागाव संघाची. एक मात्र निश्चित एक षटक होतं की ज्या षटकामध्ये थोडासा बॅकफुटला आला होता नागाव संघ, की ज्या षटकामध्ये 28 धावा खर्च झाल्या होत्या. मात्र त्याखेरीज पूर्णतः या सामन्यामध्ये हावी झालाय तो नागाव संघ. कर्णधाराचा स्पेल जो राहिला 2 षटकांचा, ज्यामध्ये निश्चित मजबूत स्थिती प्राप्त केली आहे ती म्हणजेच नागाव टीमनं. दरम्यान हा चेंडू लेटकटचा हा फटका होता. इनफिल्डला भेदायचं होतं मात्र इनफिल्डचा क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय, तोपर्यंत प्राप्त होईल ती फक्त एकच धाव. आणि इतकी मोठी धावसंख्या ज्यावेळेस आपण चेस करता त्यावेळेस आपले टॉप ऑर्डर खूप महत्त्वाचं असतं, ज्यामध्ये राहुल पाटीलचा सातत्यानं उल्लेख होतोय. तो जर खेळपट्टीवरती जास्त काळ असता तर कदाचित ही धावसंख्या देखील छोटी वाटली असती. तसं काही घडलं नाही. टॉप ऑर्डर लवकर बाद झाला आणि त्याच्यानंतर मात्र जिम्मेदारी मधल्या क्रमांकाच्या फलंदाजांवरती आली होती आणि इथे थोडासा का होईना बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळाला तो दैसर संघ. षटक 4थं देखील समाप्त झालंय. 4 षटकांच्या सांगतेनंतर धावसंख्या धावपळकरती आपल्याला 44 धावा प्रति षटकाचा जर विचार केला तर 11ची सरासरी पाहायला मिळाली. इथनं निर्धारित जर आता पाहिलं तर 6 चेंडू आणि 6 षटकारांची आवश्यकता. काना सालुंके यांनी आठवण करून दिली होती की राहुलनं याच मैदानावरती IPL मध्ये ती कामगिरी केली होती. निश्चित एका बाजूला जर आपण पाहिलं तर राईट साईडला जो नागावचा मैदान आपण मांटण मैदान म्हणतो त्या मैदानावरती ती कामगिरी झाली होती.
मात्र हे मैदान वेगळं आहे. मात्र हे मैदान देखील खूप सुरेख आहे. काल मी जेव्हा आलो तेव्हा पाहिलं, असं वाटलं की सुरेख मैदान, थोडासा ग्रास देखील पाहायला मिळतो जमिनीलगत. सर्व बाजूला समांतर हा मैदान आहे. अतिशय सुरेख खेळपट्टी आणि चहूबाजूला समान असा हा मैदान आहे. एकंदरीत चांगलं व्यासपीठ, चारी बाजूला प्रेक्षकांसाठी सावलीची व्यवस्था, मंडप आहे. सर्व सुनियोजित हे आयोजन पाहायला मिळतंय ह्या स्पर्धेचं. कौतुक करण पुन्हा एकदा नवनाथ सालुंके आणि त्यांच्या पूर्ण टीमचं, ज्यांचं सातत्यानं सहकार्य राहिलंय आणि खास करून आधारस्तंभ राहिलेत. भरतशेठ भोईर असतील, तदनंतर पूर्ण ग्रामस्थ वर्ग असेल आणि पूर्ण मान्यवर असतील. दरम्यान गोलंदाजीमध्ये गोलंदाज अंतिम षटक घेऊन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो रोहित. ज्या रोहितनं फलंदाजी कडक केली तोच रोहित आता मात्र गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू सुरेख फेकलाय, डॉट चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा नागावॅनकडनं राईट अप ओव्हर द विकेटनं गोलंदाजी होते. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जातोय तो सरळ आमच्या स्क्रीनच्या समोरून षटकारासाठी. आता मात्र सामन्यामध्ये फक्त औपचारिकता पूर्ण केली जाते, कारण की इथनं जय आणि पराजय ह्यामधील अंतर कमी करण्याचं काम फक्त होईल. कारण की पहिला चेंडू डॉट झाले, त्यानंतर हा षटकार आलाय. 6 चेंडू 6 षटकारांची आवश्यकता होती. आता मात्र 4 चेंडू आणि 30 धावसंख्येची आवश्यकता. 50 कंप्लीट झाली आहे. हा चेंडू देखील चांगला प्रहार आहे, क्षेत्ररक्षक आहेत, मात्र चेंडू जातोय तो सीमा पार आणि दुसरा षटकार येतोय. म्हणजे किती ताकद आहे दैसर संघामध्ये हा देखील दाखवून देतो दैसर संघ. 56 धावा धावपळकावरती. इथनं निर्धारित 3 चेंडू आणि 24ची आवश्यकता. एखादा दैवी चमत्कार जर झाला, एखादा नो चेंडू जर गोलंदाजानं फेकला, तर मात्र इथनं अग्निपरीक्षा द्यावी लागेल. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला मिड विकेटला. सिद्धू आहेत त्या ठिकाणी, चेंडूला उचलतील फेकतील, तोपर्यंत मिळेल ते एकच धाव. नेक्स्ट मॅच कुठेही जाऊ नका आपण, कारण की आज 8 संघ, हे मजबूत संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. काल देखील 8 मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहिले होते आणि ज्यामध्ये निश्चित पूर्ण परिश्रम पणाला लावले होते वडवली ए टीमनं. जे गावदेवी वडवली ए संघ आपण पाहिला होता श्रीनाथ पाटील यांचा, ज्यांची दमदार कामगिरी राहिली आणि थेट मेगा फायनलमध्ये आपल्याला वडवली संघ आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. यानंतर सामना असेल मातार्डी आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना दैसर मोरी संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि टॉस जिंकलाय तो दैसर मोरी टीमनं. यानंतर लगेच आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करत सामना सुरू करायचा आहे दैसर मोरी संघ. सामना संपतो या ठिकाणी आणि सामना जिंकलाय तो यजमान नागाव संघानं. नागाव संघाचं खूप खूप अभिनंदन आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि लवकरात लवकर उपस्थिती दाखवली त्याबद्दल निश्चित आम्ही दैसर संघाचा देखील आभार व्यक्त करतो. हार्डलक आणि नेक्स्ट पुढील वाटचालीसाठी त्यांना इथं आम्ही खूप खूप शुभेच्छा देतोय. तर पुढील मॅच साठी पंचांची कामगिरी